नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लागीर झाल्याची भाग 2. तन्वी केविलवाणा चेहरा करत क्लासमध्ये जाते, पण आज तिचे क्लासमध्ये मन लागत नाही. ती एकसारखी अनुरागकडे बघत असते. तन्वीचे क्लासमध्ये दुर्लक्ष आहे हे प्रोफेसरच्या लक्षात येतं. ते तिला उठून त्यांनी आता काय शिकवले ते विचारतात. नेहमी प्रत्येक प्रश्नांची बिनचूक उत्तर देणारी तन्वी आज प्रथमच निवृत्तर राहते. कारण तिचे आज क्लासमध्ये लक्षच नव्हते. ती तर अनुरागकडे टक लावून बघत असते. ती हडबडून उभी राहते. प्रोफेसर तिला बोलतात, तन्वी, हे तुझे काय चालले आहे? लक्ष कुठे आहे तुझे? मला तुझ्यासारख्या ब्रिलियंट स्टुडंटकडून ही अपेक्षा नव्हती. सगळे स्टुडंट तिच्याकडे वळून वळून कुजबूज करू लागतात. अनुरागसुद्धा तिच्याकडे वळून बघतो. एक मुलगा हळूच म्हणतो, असेच पाहिजे होते या बहिणजीला. स्वतःला खूप स्कॉलर समजते. त्याचे हे वाक्य ऐकताच त्याच्यासोबत बाकी काही मुले सुद्धा जोराजोराने हसतात. प्रोफेसर नंतर सगळ्यांवर ओरडत म्हणतात, कीप सायलेंट. तन्वी, काय झाले तुला? बरे नाही का? तन्वीला सगळ्यांच्या असल्या हसण्याने आणि प्रोफेसरांचे तिच्यावर सगळ्यांसमोर असे रागवल्याने तिला खूप अपमानास्पद वाटते. त्यामुळे ती प्रोफेसरला माझे दुखत असल्याचे कारण सांगून क्लास बाहेर निघते. ती गेल्यावर सगळे परत हसतात. तन्वी बाहेर जाऊन एका बाकावर बसून अनुरागची बाहेर येण्याची वाट बघत असते. कारण तिला कसेही करून अनुरागची मैत्री मिळवायची होती. ती अनुरागसोबत कशी माफी मागायची हाच विचार करत असताना अनुराग तिच्या समोरून जातो. ती त्याला आवाज देते. तो तिच्याकडे मागे वळून बघतो आणि हळूच हसतो. तिला वाटतं, चला आता एकदा अनुरागसोबत बोलून त्याला आपल्या चुकीची माफी मागायची आणि परत त्याच्याशी मैत्री करायची. त्यामुळे तिच्याही चेहऱ्यावर हसू येतं. पण तिला लगेच लक्षात येतं की तो तिच्या मागून येत असलेल्या रोहन नावाच्या मुलाकडे बघून हसत होता. अनुराग रोहनच्या खांद्यावर हात ठेवून बोलू लागतो आणि तन्वीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. हे सगळे बघून तन्वीला खूप वाईट वाटतं. ती अनुरागसोबत बोलण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तो मुद्दाम तिच्याकडे परत दुर्लक्ष करून रोहनसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जातो. तन्वीला अनुरागच्या बदललेल्या स्वभावाचा काही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे ती एका झाडाखाली रडत बसते. तिला आता वाटायला लागते, आपल्या कालच्या वागणुकीमुळे अनुराग दुखाला असेल, म्हणून तो आता माझ्यासोबत असा वागत असेल. पण आता तिला त्याच्यासोबत बोलून त्याची माफी मागायची होती आणि तो मात्र तिच्याकडे साधे बघतसुद्धा नाही. तन्वीला तिच्या मागून कुणाच्या तरी हसण्याचा चिदळण्याचा आवाज येतो. ती हळूच मागे वळून बघते तर तिला अनुराग आणि सुनंदा सोबत दिसतात. त्या दोघांना असे सोबत बघून तन्वीला धक्काच बसतो. सुनंदा तिची बेस्ट फ्रेंड आणि अनुरागसोबत कसे काय? असे कितीतरी प्रश्न तन्वीच्या डोक्यात येतात. तेव्हा अनुराग हसत हसत सुनंदाला म्हणतो, सुनंदा, कुणीतरी सकाळपासून खूप उदास दिसत आहे ना? हो ना? आणि तुला माहिती आहे, सारखं माझ्या पुढे मागे करते. आणि एक मजेदार गोष्ट अशी की ज्याला नेहमी प्रोफेसर दाद मिळते त्याला आज ओरडा खावा लागला. सुनंदा पण जोरजोराने हसत आणि अनुरागला टाळ्या देते. तेव्हा तन्वी सुनंदाकडे आपले डोळे पुसत रागाने बघत तिला म्हणते, सुनंदा, तू माझ्याशी अशी कशी काय वागू शकते? मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे तरी सुद्धा. आणि आणखी रडू लागते. तेव्हा सुनंदा हसणे थांबवत अनुरागला डोळे मारते आणि तन्वीजवळ जाण्याचा इशारा करते. अनुराग तन्वीला हळूच म्हणतो, हे चष्मीस, पुरे झाले असेल आता रडणे. एकदा तर वर बघ. तन्वी हळूच वर बघते. तेव्हा सुनंदा आणि अनुराग दोघेही आपले कान पकडून हसतात. तन्वीला काही एक कळत नाही. तेव्हा सुनंदा तन्वीला आपल्या जवळ घेते आणि म्हणते, अगे तन्वी, अनुराग आणि मी मिळून तुझी गंमत केली. तन्वी आश्चर्याने दोघांकडे बघते. तेव्हा सुनंदा सांगते, काल माझे तुझ्यासोबत बोलणे झाल्यावर मी माझ्या एका मैत्रिणीकडून अनुरागचा नंबर मिळवला व त्याला फोन करून तुझी त्याला घेऊन जी मिसअंडरस्टँडिंग झाली ती त्याला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, त्यालाही तुझ्यासोबत मैत्री करायची होती, पण तू त्याचे काही एक न ऐकता त्याला वाटेल ते बोलून निघून गेली.
म्हणून आम्ही दोघांनी तुला बोलतं करण्यासाठी हा प्लॅन केला आणि तू बिचारी दिवसभर अनुरागसोबत बोलण्यासाठी त्याचा मागे पुढे करत होती. हे सगळे ऐकताच तन्वीने हळूच सुनंदाच्या पाठीवर मारत म्हणाली, अशी कुणी गंमत करतं का, तेही आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत? तुझ्या गमतीने माझी केवढी फजिती झाली कळतंय तुला? अनुराग तन्वीला म्हणतो, जशी तू सुनंदाची फ्रेंड आहे तशी माझी होशील? आणि हळूच आपला हात समोर करत म्हणतो, फ्रेंड्स. तेव्हा तन्वीसुद्धा हसत आपला हात पुढे करते. त्यानंतर ते तिघेही सोबत कॅन्टीनमध्ये बसतात. मस्त कॉफी विथ मज्जा मस्ती करतात. तन्वी परत एकदा सुनंदाला आपले डोळे बंद करून थँक्स म्हणते. सुनंदा पण तिच्या जवळ जाऊन हळूच राजकुमार स्टाईल करून म्हणते, दोस्ती के लिए कुछ भी कर सकते है, ये तो छोटीशी चीज थी जानी. आणि तन्वी परत हसत म्हणते, बस कर आपली नौटंकी. दोघीही एकमेकींना मिठी मारतात. अनुरागला त्यांच्यात काय चाललंय हे कळत नाही. तो म्हणतो, काय चाललंय ते मलाही कळू द्या, कारण मी सुद्धा आता तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. सुनंदा त्याला म्हणते, हळूहळू तुलाही कळेल. सब्र करो बेटा, सब्र का फल मीठा होता है. त्यावर अनुराग हसत बोलतो, अरे ज्यादा सब्र करने से फल सड़ भी सकता है मॅडम. त्यावर तिघेही खूप हसतात. असेच हसत घडत दिवस जातात. आता तन्वी खूप आनंदी असायची, कारण तिला जे हवं होतं ते झाले. कॉलेजमधला मोस्ट हँडसम बॉय तिचा फ्रेंड्स असतो. पण तन्वीला एवढ्यावर समाधान नव्हते. तिला अनुरागचे प्रेम हवे होते, पण ते शक्य नव्हते, कारण अनुराग तन्वीला आपली फक्त एक मैत्रीण समजत होता. त्या पलीकडे काहीच नाही. आज तन्वीच्या कॉलेजमध्ये पोएट्री कॉम्पिटिशन होते. त्यात तन्वीने भाग घेतला होता आणि त्या कॉम्पिटिशनचा अनुराग अँकर होता. तन्वीने तयारी जोरदार केली होती, पण नेहमीप्रमाणे स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स देण्यासाठी तिचा आत्मविश्वास कमी पडत होता. तिचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तिला सुनंदा समजावून सांगू लागली, हे बघ तन्वी, तू आपल्या कॉलेजमधल्या सगळ्यात हुशार मुलगी आहे. सगळ्या प्रोफेसर लोकांची तू फेवरेट आहे. तर मग तुला भीती कशाची? तन्वी म्हणाली, सुनंदा, तुला माहिती असेलच माझी कॉन्फिडन्स कशामुळे कमी होते. मला माहिती आहे प्रोफेसरांना मी आवडते, पण तेवढ्याने काय होते, आपल्या कॉलेजचे मुलं मुली मला पसंत करत नाही. ते मला बहनजी, लुझर, बॅटरी अशा एक नव्हे तर कितीतरी नावाने संबोधतात. मग जर मी स्टेजवर गेली तर माझे काय होईल? त्यांच्या टोन्सने माझा पोयम म्हणायचा आधीच पट्ट्या होणार आहे. वरून माझा हा डागाळलेला चेहरा, त्याचे काय? असे वाटते मी उगाच तुझ्या आणि अनुरागच्या नादाला लागून या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. सुनंदा म्हणाली, हे बघ तन्वी, तुला कोणाचीही पर्वा करायची नाही. आता राहिली गोष्ट तुझ्या चेहऱ्याची, तो काही एवढा पण खराब नाही, समजले? तो तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे. सुनंदाने तन्वीला खूप समजावून सांगितले. तेव्हा कुठे ती पोयम म्हणायला तयार झाली. कॉम्पिटिशन कॉलेजच्या मोठ्या हॉलमध्ये होणार होती. संपूर्ण हॉल मुलामुलींनी भरला होता. कॉम्पिटिशनसाठी 10 प्रसिद्ध कॉलेजचे स्पर्धक आले होते. तसेच 3 जजेस होते. तन्वीच्या कॉलेजचे नाव भारतीय कॉलेज होते. तन्वी तिच्या कॉलेजच्या वतीने एकटीच निवडली गेली होती. त्यामुळे तिच्या कॉलेजला जिंकून देण्याची जबाबदारी तिच्याच खांद्यावर होती. तन्वी स्टेजच्या मागे उभी होती. तिचा कॉन्फिडन्स वाढवायला सुनंदा तिच्यासोबत उभी होती. थोड्याच वेळाने कॉम्पिटिशन सुरू झाले. अनुराग एक एक करून प्रत्येक प्रतिस्पर्धीचे नाव घेत होता आणि ते आपल्या कविता सादर करून जाऊ लागले. जसा जसा तन्वीचा नंबर जवळ येत होता, तिच्या हृदयाची धडधड वाढत होती आणि ती वेळ आली जेव्हा अनुरागने तन्वीच्या नावाची घोषणा केली. पण तन्वी स्टेजवर जायला तयारच नव्हती. अनुरागने 2-3 वेळा तन्वीचे नाव घेतले, तरीही तन्वी स्टेजवर आली नाही आणि कॉलेजच्या मुलांनी चिडवणे सुरू झाले. कोणी म्हणू लागले, अरे बहनजी, स्टेजवर यायच्या आधीच पसार झाली वाटतं. त्यावर आणखी एक मुलगा म्हणू लागला, अरे परफॉर्म करता येत नव्हते तर भाग तरी कशाला घेतला? कॉलेजचे नाव धुळीत मिळवायला लुझर कुठली? त्यावर सगळे आपले अंगठे खाली करू लागले आणि लुझर लुझर म्हणून तन्वीला हिणवू लागले. सगळे प्रोफेसर मुलांना चूप बसायला सांगू लागले, पण मुलांचे आपलेच चालू होते. मुलांच्या असल्या हिणवण्याने तन्वीचा
उरला सुरला पण कॉन्फिडन्स डाऊन झाला आणि ती रडू लागली. तन्वी जरी स्टेजवर आली नसली तरी ती काय येत नाही हे अनुरागच्या लक्षात आले. तो तन्वीचे नाव घेता घेता सगळ्या मुलांना बोलू लागला, सायलेन्स प्लीज. तन्वी, तुम्ही प्लीज स्टेजवर या. आपली कविता प्रस्थापित करा. हा मंच तुमचाच आहे. तुम्हाला हिणवणारे मुले तुमच्याच कॉलेजचे आहेत. त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला दिसतो. तुम्ही त्यांच्याच कॉलेजचे प्रतिनिधित्व करत आहात. आज जर तुम्ही स्टेजवर आला नाहीत तर हा फक्त तुमचाच पराभव नाही तर या भारतीय कॉलेजचा सुद्धा पराभव आहे. या मुलांना या विजयाचे आणि पराभवाचे काही एक पडलेले नाही. पण या कॉलेजचे सगळे प्रोफेसर आणि प्रिन्सिपल सर यांची घोर निराशा होईल. तुम्ही जर यांना तुमच्यावर गर्व करताना बघायचे असेल तर तुम्ही कुणाचाही विचार न करता स्टेजवर या आणि तुमच्या कॉलेजचे नाव गौरवित करा. अनुरागने केलेल्या या वक्तव्यामुळे सगळी मुले आपापल्या माना खाली करू लागली आणि तन्वीचा आत्मविश्वाससुद्धा वाढला. ती ताठ मानेने स्टेजवर आली आणि आपली कविता प्रस्तुत केली. तन्वी म्हणाली, हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड ऑल्सो रिस्पेक्टेड जजेस अँड प्रोफेसर. माय नेम इज तन्वी इनामदार अँड आय एम participating in a poetry competition on behalf of भारतीय कॉलेज. माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्री जन्म तुझी कहाणी. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, थोडी नवी थोडी पुराणी. दिलाच जन्म झालीस तू माता, म्हणूनच तुला म्हणतात जन्मदात्री. जन्म घेऊन तुझ्या पोटी झाले मी भाग्यशाली. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, थोडी नवी थोडी पुराणी. जन्म घेता झाली मी नावडती, कोण खेळलं ग माझ्यासोबती. वंशाचा दिवा नसून होणार ग मी पंथी. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, थोडी नवी थोडी पुराणी. तुझ्या मायेच्या छत्रछायेखाली झाली मी शहाणी. कधी बाबा म्हणतील का ग माझी छकुली माझी राणी. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, थोडी नवी थोडी पुराणी. भातखुलीचा खेळ खेळता रमली मी संसारी. नाव तुझे मी करेल उंच घेत आकाश भरारी. जन्म घेऊन मी पण झाले तुझीच सावली. स्त्री जन्म ही तुझी कहाणी, थोडी नवी थोडी पुराणी. तन्वीचे कविता म्हणतात सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अगदी इथे मुलं सुद्धा थोडा वेळ आधी तिला हिंमत होते ते. थोड्या वेळात निकाल सांगितला गेला आणि पारितोषिक भारतीय कॉलेजला देण्यात आले, म्हणजेच तन्वीला देण्यात आले. तन्वीला घरी परत जाताना अनुराग थांबून म्हणतो, तन्वी हे बरोबर नाही. तुला ट्रॉफी मिळाली आणि मला साधी ट्रीटमेंट मिळू नये. तन्वी म्हणाली, अनुराग ट्रीट तर तुला द्यायला हवी, कारण माझ्या विजयाचे श्रेय तुला जातं. अनुराग आश्चर्याने तन्वीकडे बघत विचारतो, कसे काय? मी काय केले असे? तन्वी म्हणाली, तू जर माझ्यासाठी बोलला नसता तर माझाही कॉन्फिडन्स वाढला नसता आणि मी कविता म्हणू शकली नसती. थँक्स मला सपोर्ट करण्यासाठी. अनुराग हसत तन्वीसमोर हात जोडत बोलतो, मॅडम तुमचे आभार प्रदर्शन करून झाले असेल तर आपण जाऊया का एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये. दोघेही जातच असतात तर त्यांना मागून सुनंदाचा आवाज येतो. त्यांना थांबा मी पण येतो तुमच्यासोबत. दोघेही थांबतात. सुनंदा म्हणाली, दोघेही मला विसरलात ना. हे तन्वी, तुझ्या विजयात काय फक्त अनुरागचाच श्रेय आहे? माझे काहीच नाही. मी एवढा वेळ त्या स्टेजच्या मागे तुला समजवत होते, ते सगळे वाया गेले हो ना. सुनंदा एवढे बोलताच नाराज होण्याची ॲक्टिंग करू लागली. तन्वी म्हणाली, हे वेडे, तुला काय एकटीला टाकून जाणार होतो होय? तुला मी फोन करणारच होते, तेवढ्यात तू आली. सॉरी ना सुनंदा, माफ नाही करणार का मला? सुनंदा हसत म्हणते, जा कर दिया तुझे माफ, तू भी क्या याद रखेगी, इस दिलदार से पाला पडा है. त्यावर दोघेही परत हसतात. तन्वी म्हणाली, अरे ॲक्टिंगची दुकान, पुरे झाली तुमची नौटंकी. आता चला लवकर, आधीच भुकेने माझ्या पोटात कावडे ओरडत आहे. मग ते तिघेही कॉलेजच्या जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जातात आणि खूप मज्जा करतात. सुनंदा आणि तन्वीसोबत घरी जात असताना तन्वी सुनंदाला म्हणते, सुनंदा एक विचारू? सुनंदा डोळ्याने इशारा करत विचार म्हणते. सुनंदा, तुला माहितीच आहे अनुराग आता आपला चांगला मित्र झाला आहे.
पण आता पुढे काय? सुनंदा म्हणाली. पुढे काय म्हणजे? तन्वी म्हणाली. मी त्याला लाईक करते ते तुला माहीत आहे ना. मग त्याला मी आपल्या फिलिंग्स कशा सांगू? आणि सोबत मला ही सुद्धा भीती वाटते, जर त्याला माझ्या मनातले कळले तर तो माझ्याशी मैत्रीसुद्धा करणार नाही. सुनंदा म्हणाली. तन्वी, आधी तू त्याची चांगली मैत्रीण हो. त्याच्या आवडीनिवडबद्दल जाणून घे आणि मग हळूहळू आपल्या मनातील भावना त्याच्याजवळ व्यक्त कर. प्रेम हे असेच होते, हळूवार. जास्त घाई करशील तर तुझ्या हातून सगळे विस्कटून जाईल. तुला मी जसं सांगते अगदी तसेच कर. एक दिवस तोच तुला प्रपोज करेल. हा शब्द आहे माझा. तन्वी म्हणाली. तू जशी म्हणशील तशीच मी करेल, कारण तू माझी लवगुरू आहे. सुनंदा म्हणाली. मी तुझी लवगुरू आहे. जर तुझे प्रेम मी तुला मिळवून दिले तर मला काय मिळणार? तन्वी म्हणाली. तू जे मागशील ते मी तुला देईल, अगदी माझे काळीजसुद्धा. यावर सुनंदा तन्वीला धक्का देत म्हणाली. तुझे काळीज घेऊन काय करू मी? तू तर ते त्याला कधीच दिले आहेस ना. त्यावर दोघीही हसतात. दुसऱ्या दिवशी तन्वीला कॉलेजमध्ये गेल्यावर अनुराग काही मुलांसोबत बोलताना दिसतो. ती दुरूनच अनुरागला आवाज देते. तेव्हा तो तिला आपल्याजवळ बोलावतो. ती थोडी घाबरतच त्याच्याजवळ जाते, कारण ज्या मुलांसोबत अनुराग बोलत होता ती मुले नेहमी तन्वीला चिडवायची. तन्वीला जवळ येताना बघून ती मुले तिच्यावर हसू लागली. एकमेकांना बघून इशारे करू लागली. अनुरागच्या हे लगेच लक्षात आले. त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि तन्वीसोबत बोलू लागला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.